सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। Today we study chapter number 15, life processes in living organism. In this chapter we study transportation in plants, excretion in plants, animals and humans, coordination in plants and humans. Can you recall how do the digestive system and respiratory system work? We have studied how digested food or oxygen inhaled by lungs is transported to every cell of the human body. म्हणजेच मानवी शरीरामध्ये पचन झालेले अन्न किंवा फुफ्फुसाद्वारे शरीरात शोषण केलेला ऑक्सिजन वायू शरीराच्या प्रत्येक पेशीकडे कशा प्रकारे पोहोचवला जातो हे आपण अभ्यासले आहे. द फार्मर ऑल्सो ट्राईज टू ट्रान्सपोर्ट द वॉटर फ्रॉम वेल्स or dams through a main channel to every plant. The food absorbed by the digestive system is converted into energy. This energy and oxygen are both transported via blood throughout the body. म्हणजे शेतकरी विहिरीचे किंवा धरणाचे पाणी मुख्य पाटाद्वारे रोपापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. अगदी त्याच प्रकारे मानवी पचनसंस्थेद्वारे आपण ग्रहण केलेल्या अन्नाचे ऊर्जेत रूपांतर होऊन ही ऊर्जा आणि ऑक्सिजन रक्ताद्वारे संपूर्ण शरीरामध्ये पोहोचवल्या जाते. नाऊ वी स्टडी द प्रोसेस ऑफ ट्रान्सपोर्टेशन म्हणजेच परिवहन संस्था. बाय द प्रोसेस ऑफ ट्रान्सपोर्टेशन अ सबस्टन्स आयदर सिंथेसाइज्ड और अब्सॉर्ब्ड इन वन पार्ट ऑफ द बॉडी रिचेस अनदर पार्ट. म्हणजेच परिवहन क्रियेमार्फत एका भागामध्ये संश्लेषित झालेला किंवा शोषून घेतलेला पदार्थ दुसऱ्या भागापर्यंत पोहोचवला जातो. ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स. मोस्ट ॲनिमल्स मूव्ह फ्रॉम प्लेस टू प्लेस बट प्लांट्स डू नॉट. देर आर मेनी डेड सेल्स इन द प्लांट बॉडी. दे नीड लेस एनर्जी ॲज कम्पेअर्ड टू ॲनिमल्स. Plants need inorganic substances like nitrogen, phosphorus, magnesium, manganese, sodium, etc. बहुसंख्य प्राणी हालचाल करतात, परंतु वनस्पती ह्या स्थिर आणि जाग्यावरच असतात. त्यांच्या शरीरात अनेक मृत पेशी असल्यामुळे प्राण्यांच्या तुलनेत वनस्पतींना ऊर्जेची गरजही कमी असते. पण वनस्पतींना नायट्रोजन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, मँगनीज, सोडियम यासारख्या असंख्य अकार्बनी पदार्थांची मात्र आवश्यकता असते. सॉइल इज द नियरेस्ट अँड रिचेस्ट सोर्स ऑफ these substances. Roots of plant absorb these substances from the soil and transport them. म्हणजेच जमीन हा या पदार्थांचा सर्वात जवळचा आणि समृद्ध असा स्रोत असल्यामुळे वनस्पतींची मुळे जमिनीतील हे पदार्थ शोषून घेतात आणि त्यांचे परिवहन घडवून आणतात. There are specific types of tissues to perform this function. The xylem conducts the water, whereas the phloem conducts the food. म्हणजेच विशिष्ट प्रकारच्या ऊती हे कार्य घडवून आणतात. जसे की जलवाहिन्या पाणी वाहून नेतात आणि रसवाहिन्या हे अन्नाचे वहन करतात. All parts of the plant are connected with these conducting tissues. म्हणजेच वनस्पतीचे सर्व भाग या सहवहनी ऊतीशी जोडलेले असतात. नाऊ वी स्टडी ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर इन प्लांट्स. ट्राय दिस. व्हॉट इज मीन बाय रूट प्रेशर. म्हणजेच यास मूलदाब असे म्हणतात. टेक अ स्मॉल प्लांट लाईक बाल्सम और ट्यूबरोज विथ इट्स रूट इंटॅक्ट. वॉश अँड क्लीन इट्स रूट्स as shown in the figure 15.1. Keep it in the water containing a stain like saponin or eosin. Observe the stem and the veins of the leaves after 2 to 3 hours. तेरडा किंवा गुलछडी यासारखी लहान वनस्पती तिच्या मुळासह घ्या. तिची मुळे स्वच्छ धुवून सॅपरेनिन किंवा इओसिन यासारखे रंगद्रव्य घातलेल्या पाण्यात
आकृतीत दाखवल्याप्रमाणे ठेवा. 2 ते 3 तासानंतर वनस्पतीच्या खोडाचे आणि पानावरील सिरांचे निरीक्षण करा. टेक अ ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ द स्टेम ऑफ अ प्लांट अँड ऑब्झर्व द स्टेन्ड झायलम अंडर अ कंपाऊंड मायक्रोस्कोप. म्हणजेच वनस्पतीच्या खोडाचा पातळ आडवा छेद घेऊन रंगीत झालेल्या जलवाहिनीचे संयुक्त सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने निरीक्षण करा. नाऊ वी स्टडी absorption of water and minerals in the soil with the help of roots. Root cells are in contact with water and minerals in the soil. Water and mineral enter the cells on the root surface due to the differences in concentration. As a result, these cells become turgid. These turgid cells exert pressure on the adjacent cell. This is known as रूट प्रेशर. म्हणजेच मुळांच्या पेशी या जमिनीतील पाणी आणि खनिजे यांच्या संपर्कात येतात. संहतीमध्ये असलेल्या फरकामुळे पाणी आणि खनिजे मुळांच्या पृष्ठभागावरील पेशीमध्ये शिरतात. त्यामुळे त्या पेशी ताठर होतात आणि त्यांच्या लगतच्या पेशीवर त्या दाब निर्माण करतात. यालाच आपण मूल दाब मीन्स रूट प्रेशर असं म्हणतो. Under the effect of this pressure, water and minerals reach the xylem of the roots, and to reduce this difference in concentration, they are continuously pushed forward. म्हणजेच या दाबामुळे पाणी आणि खनिजे मुळांच्या जलवाहिनीपर्यंत पोहोचतात आणि संहतीतील हा फरक भरून काढण्यासाठी ती पुढे पुढे ढकलली जातात. As a result of this continuous movement, a water column is formed, which is continuously pushed ahead. This pressure is sufficient to lift the water up in shrubs, small plants and small trees. या सततच्या हालचालीमुळे पाण्याचा एक स्तंभ तयार होतो, जो की सातत्याने मुळांद्वारे पुढे पुढे ढकलला जातो. हा दाब झुडपे, लहान वनस्पती आणि लहान वृक्षामध्ये पाणी वर चढवण्यासाठी पुरेसा असतो. नाऊ वी स्टडी ट्रान्सपिरेशन पूल मीन्स बाष्पोच्छवास. प्रिव्हियसली यू हॅव परफॉर्म्ड द ॲक्टिव्हिटी ऑफ ऑब्झर्विंग अ ब्रँच कवर्ड इन अ प्लॅस्टिक बॅग. व्हॉट डिड यू ऑब्झर्व इन दॅट ॲक्टिव्हिटी? मागील इयत्तामध्ये आपण वनस्पतीच्या फांदीला प्लॅस्टिकची पिशवी बांधून निरीक्षण करण्याची कृती केलेली होती. त्यामध्ये तुम्हास काय आढळून आले होते? प्लॅंट्स गिव्ज आउट वॉटर इन द फॉर्म ऑफ व्हेपर थ्रू द स्टोमाटा ऑन देअर लीव्ज. 2 cells called guard cell are present around the stomata. These cells control the opening and closing of stomata. Transpiration occurs through these stomata. म्हणजेच वनस्पती पानावरील पर्णरंध्राच्या मार्फत बाष्परूपाने पाणी बाहेर फेकले जाते. पर्णरंध्राभोवती 2 बाह्य आवरणयुक्त पेशी असतात. त्यांना आपण रक्षक पेशी मीन्स गार्ड सेल असे म्हणतो. या पेशी पर्णरंध्राची उघडझाप करण्यावर नियंत्रण ठेवतात. या पर्णरंध्रातून बाष्प उत्सर्जन घडून येते. या क्रियेलाच आपण बाष्पोच्छवास मीन्स ट्रान्सपिरेशन असे म्हणतो. वॉटर इज रिलीज्ड इनटू द ॲटमॉस्फिअर बाय लीव्ज थ्रू द प्रोसेस ऑफ इव्हॉपरेशन. ॲज अ रिझल्ट, वॉटर लेवल in the epidermal layer of the leaf decreases. Water is brought up in the leaves through the xylem so as to compensate for the lost water. म्हणजेच पानामार्फत बाष्पीभवन क्रियेमुळे पाणी वातावरणात सोडले जाऊन पानाच्या अपित्वचेतील पाण्याचे प्रमाण हे कमी होते. हे पाण्याचे प्रमाण भरून काढण्यासाठी जलवाहिन्यामार्फत पाणी पानांपर्यंत पोहोचवले जाते किंवा आणले जाते. ट्रान्सपिरेशन हेल्प्स इन ऑब्सर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स अँड डिस्ट्रीब्युशन टू ऑल पार्ट्स ऑफ द प्लांट, whereas root pressure performs the important role of pushing the water up during the night time.
म्हणजेच बाष्पोच्छवासामुळे पाणी व खनिजे शोषून घेणे आणि ते सर्व भागापर्यंत पोहोचवणे यासाठी मदत होते. तर मूलदाबाच्या परिणामामुळे रात्रीच्या वेळी पाणी वर ढकलण्याचे महत्त्वाचे कार्य पार पाडले जाते. डू यू नो द ओक ट्री रिलीजेस अबाउट 1,51,000 liters of water into the air by the process of transpiration in 1 year, whereas a maize crop in an area of 1 acre gives out about 11,400 to 15,100 liters of water per day. Now we study transportation of food and other substances in plant, म्हणजेच वनस्पतीमधील अन्न आणि इतर पदार्थांचे परिवहन. The food produced in leaves is transported to each cell in the plant body. Excess food except amino acids is stored in roots, fruits and seeds. This process is called as translocation of materials. म्हणजेच पानामध्ये तयार झालेले अन्न वनस्पतीच्या प्रत्येक पेशीकडे पोहोचवले जाते. ॲमिनो आम्ल सोडून जास्तीचे अन्न मूळ, फळे आणि बियामध्ये साठवले जाते. या क्रियेलाच पदार्थाचे स्थानांतरण मीन्स ट्रान्सलोकेशन असे म्हणतात. इट इज कॅरीड आउट इन बोथ द अपवर्ड अँड द डाउनवर्ड डायरेक्शन्स बाय द फ्लोएम. ट्रान्सलोकेशन ऑफ मटेरियल्स is not a simple physical process. It requires energy. This energy is obtained from ATP. म्हणजेच ही क्रिया रसवाहिन्यामार्फत वरील आणि खालील दिशेने घडवून आणली जाते. पदार्थाचे स्थलांतर ही साधी भौतिक क्रिया नसून तिला ऊर्जेची गरज असते आणि ही ऊर्जा वनस्पती ATPच्या पासून मिळवतात. Whenever food material like sucrose is transported towards a part of a plant via the phloem with the help of ATP, the water concentration decreases in that part. म्हणजेच ज्यावेळी सुक्रोजसारख्या अन्नद्रव्याचे रसवाहिन्यामार्फत ATPच्या मदतीने वहन घडवून आणले जाते त्यावेळी त्या भागातील पाण्याची संहतीही कमी होते. ॲज अ रिझल्ट water enters the cell by the process of diffusion. म्हणजेच यामुळे परासरण क्रियेने पाणी हे पेशीच्या आतमध्ये शिरते. द प्रेशर ऑन द सेल वॉल इन्क्रीजेस ड्यू टू द इन्क्रीज इन सेल्युलर कंटेंट्स ड्यू टू द इन्क्रीज्ड प्रेशर. म्हणजेच पेशीतील घटकामध्ये वाढ झाल्यामुळे पेशीच्या पेशीभित्तिकेवरील दाब वाढतो. या दाबामुळे अन्नद्रव्ये लगतच्या कमी दाबाच्या पेशीमध्ये ढकलल्या जाते. मीन्स फूड इज पुश्ड इन टू द नेबरिंग सेल्स whereas the pressure is low. This process helps the phloem to transport the materials as per the need of that plant. During flowering season, the sugar stored in roots or stem is transported towards the floral buds to make them open and blossom. म्हणजेच ही क्रिया रसवाहिनीस वनस्पतीच्या गरजेनुसार द्रव्याचे वहन करण्यास मदत करते. फुले येण्याच्या हंगामात मुळामध्ये किंवा खोडामध्ये साठवलेली शर्करा कळ्यांचे फुलात रूपांतर करण्यासाठी कळ्यामध्ये पाठवली जाते. नाऊ वी स्टडी एक्सक्रिएशन मीन्स उत्सर्जन. Many harmful and waste substances like urea, uric acid, ammonia, etc. are produced in living organism. If these substances accumulate in the body or are retained in the body for long, it can lead to serious harm or even death. म्हणजेच सजीवामध्ये अनेक नको असलेले घातक पदार्थ जसे की युरिया, युरिक आम्ल, अमोनिया तयार होतात. हे पदार्थ जर शरीरात जास्त काळासाठी साचून राहिले तर गंभीर इजा पोहोचू शकते किंवा काही वेळा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. हेन्स
it is necessary to remove such harmful and waste substances from the body. Different organisms have different methods of doing this. Removal of waste or harmful substances from the body is called excretion. म्हणजेच हे नको असलेले घातक पदार्थ शरीरातून बाहेर टाकणे अत्यंत आवश्यक असते. यासाठी वेगवेगळ्या सजीवामध्ये वेगवेगळ्या पद्धती असतात. म्हणजेच नको असणारे घातक पदार्थ शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेस आपण उत्सर्जन असे म्हणतो. In unicellular organism, waste materials are directly eliminated across the cell surface, whereas the process of excretion in multicellular organism is complex. म्हणजेच एकपेशीय सजीवामध्ये टाकाऊ पदार्थ हे पेशीच्या पृष्ठभागापासून थेट बाहेर विसर्जित होतात, तर बहुपेशीय सजीवामध्ये उत्सर्जनाची प्रक्रिया ही अत्यंत गुंतागुंतीची असते. ऑलवेज रिमेंबर, retention of unwanted and harmful substances in the body is dangerous. Hence, just as the process of excretion occurs in living organism, similarly, proper disposal of the garbage produced in our locality and home is also necessary. This will help you lead a healthy life. म्हणजेच अनावश्यक व टाकाऊ असे पदार्थ साठून राहणे हे घातक ठरते. त्यामुळे जशी सजीवामध्ये उत्सर्जनाची क्रिया होते तसेच आपणही आपल्या परिसरातील घरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे अत्यंत गरजेचं आहे. यातूनच आरोग्यसंपन्न जीवनाची सुरुवात होते. नाऊ वी स्टडी एक्सक्रिएशन इन प्लांट्स म्हणजे वनस्पतीमधील उत्सर्जन. कॅन यू टेल व्हाय डज दिस हॅपन? लीव्ज ऑफ प्लांट्स फॉल ऑफ इन अ पर्टिक्युलर सीझन. Fruits, flowers fall off after a certain period of time. Substances like resin, gum, etc. are given out of the plant body. Excretion is a simpler process in plants than in animals. There is no special organs or system for excretion in plants. Gaseous substances are given out by diffusion. Most of the waste substances of plants are stored in vacuoles of leaf cells and in flowers, fruits and the bark of the stem. म्हणजे वनस्पतीमधील उत्सर्जनाची क्रिया ही प्राण्यामधील उत्सर्जनापेक्षा सहज आणि सोपी असते. वनस्पतीमध्ये टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी विशेष असे उत्सर्जक अवयव किंवा उत्सर्जक संस्था नसतात. म्हणजेच विसरण ह्या साध्या क्रियेद्वारे वायुरूप पदार्थ बाहेर टाकले जातात, तर वनस्पतीमधील बरेचसे टाकाऊ पदार्थ त्यांच्या पानातील रिक्तिका, फुले, फळे तसेच खोडावरील सालीमध्ये साठवून ठेवले जातात. आफ्टर सम टाईम दीज पार्ट्स फॉल ऑफ. सम अदर वेस्ट मटेरियल्स आर स्टोर्ड इन ओल्ड अँड worn xylem in the form of resin and gum. Some waste materials are also given out through roots into the surrounding soil. म्हणजेच हे साठवून ठेवलेले पदार्थ काही काळानंतर हे अवयव गळून पडतात. इतर टाकाऊ पदार्थ उदाहरणार्थ राळ आणि डिंकाच्या स्वरूपामध्ये जीर्ण जलवाहिन्यामध्ये साठवले जातात. तर काही पदार्थ वनस्पतींच्या मुळावाटे देखील आसपासच्या जमिनीमध्ये टाकाऊ पदार्थ म्हणून सोडले जातात. ऑब्झर्व अँड फाइंड आउट. ऑब्झर्व युअर मदर व्हाईल सी कट्स एलिफंट्स फूट मीन्स अमॉर्फोफायलस और ओरियम लीव्स. युअर हँड्स मे ऑल्सो बिगिन टू itch if you try to cut those leaves. Why does this happen? Try to find out and ask your mother what she does to prevent the itching. म्हणजेच आई सुरण किंवा आळूची पाने ज्यावेळेस चिरायला घेते त्यावेळेस निरीक्षण करा. तुम्हीही सुरण किंवा आळूची पाने चिरण्याचा जर प्रयत्न केला तर तुमच्या हाताला खाज सुटते. असे का होते याचा शोध घ्या. असे होऊ नये म्हणून आई काय करते हे सुद्धा आईला विचारा. इन सम प्लांट्स वेस्ट मटेरियल्स आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ क्रिस्टल्स ऑफ कॅल्शियम ऑक्झॅलेट. दे आर कॉल्ड रॅफाइड्स. ॲज दे आर निडल शेप्ड, दे
प्रिकल अँड कॉज इरिटेशन ऑफ द स्किन. म्हणजेच काही वनस्पतीमध्ये टाकाऊ द्रव्य हे कॅल्शियम ऑक्झॅलेटच्या स्फटिकांच्या स्वरूपामध्ये असतात. त्यांना रॅफाइड्स असे म्हणतात. ते सुईच्या आकाराचे असल्यामुळे त्वचेवर टोचतात आणि त्वचेला खाज सुटते. सम वेस्ट मटेरियल्स ऑफ प्लांट्स आर यूजफुल टू ह्युमन्स, फॉर एक्झाम्पल गम, रेजिन, लॅटेक्स ऑफ रबर एक्सेट्रा. म्हणजेच वनस्पतीमधील काही टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त आहेत. उदाहरणार्थ रबराचा चीक, डिंक, राळ इत्यादी. नाऊ वी स्टडी एक्सक्रिएशन इन ह्युमन बीइंग्स. कॅन यू टेल which waste material are produced in our body through metabolic activities, and how does the process of excretion takes place in human beings? There are different organ systems in the human body to bring about the different life processes, such as the digestive system for digestion of food, respiratory system for respiration, etc. The process of digestion leading to energy production is an important process of our body. Various waste materials are formed during this process. Removal of these wastes from the body is very important, and it is the excretory system that carries out this function. म्हणजेच मानवी शरीरात विविध क्रिया पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या इंद्रिय संस्था कार्यरत असतात, जसे की अन्नपचन करण्यासाठी पचन संस्था, श्वासोच्छवासासाठी श्वसन संस्था. आपल्या शरीरात अन्नपचन व त्यातून ऊर्जा निर्मितीचे कार्य पार पडते, त्याचवेळी शरीरात विविध टाकाऊ पदार्थसुद्धा तयार होत असतात. हे टाकाऊ पदार्थ शरीरातून बाहेर टाकणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्यासाठी उत्सर्जन संस्था मीन्स एक्सक्रिटरी सिस्टीम कार्यरत असते. The human excretory system consists of a pair of kidney, a pair of uterus, the urinary bladder, and the urethra. Urine is formed by the kidneys by separating the waste and unwanted excess substances from the blood. म्हणजेच मानवी उत्सर्जन संस्थेत एक वृक्काची जोडी, मूत्रवाहिनीची जोडी आणि मूत्राशय मीन्स युरिनरी ब्लॅडर व मूत्र उत्सर्जक नलिका मीन्स युरेत्रा यांचा समावेश असतो. वृक्कामार्फत रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि जास्तीचे अनावश्यक पदार्थ वेगळे करून मूत्र तयार केले जाते. नाऊ वी स्टडी द एक्सक्रिटरी सिस्टीम अँड किडनीज ऑफ ह्युमन बीइंग्स. देर आर 2 bean-shaped kidneys are situated, one on either side of the vertebral column on the posterior side of abdomen. म्हणजे उदराच्या पाठीमागील बाजूस पाठीच्या कण्याच्या प्रत्येक बाजूला एक याप्रमाणे घेवड्यांच्या बियाच्या आकाराची 2 वृक्के मीन्स किडनी असतात. द फंक्शनल युनिट ऑफ द किडनी दॅट परफॉर्म द बेसिक फंक्शन ऑफ फिल्ट्रेशन इज कॉल्ड अ नेफ्रॉन. म्हणजे वृक्कातील गाळण्याची मूलभूत क्रिया करणाऱ्या घटकाला नेफ्रॉन असे म्हणतात. ईच नेफ्रॉन हॅज अ cup-like thin walled upper part called the Bowman's capsule. म्हणजेच प्रत्येक नेफ्रॉनमध्ये कपाच्या आकाराचा पातळ भित्तिका असलेला वरचा भाग असतो, त्याला बोमेन्स संपुट असे म्हणतात. द नेटवर्क ऑफ कॅपिलरीज इन इट इज कॉल्ड अ ग्लोमेरुलस. द युरिया प्रोड्यूस्ड इन द लिव्हर comes into the blood. When the urea containing blood comes into the glomerulus, it is filtered through its capillaries, and urea and other similar substances are separated from it. बोमेन्स संपुटातील रक्तकेशिकांच्या जाळीला ग्लोमेरुलस असे म्हणतात. यकृतात तयार झालेला युरिया जेव्हा रक्तात येतो, जेव्हा युरियायुक्त रक्त ग्लोमेरुलसमध्ये येते, त्याचवेळी ग्लोमेरुलसमधील रक्तकेशिकामधून हे रक्त गाळल्या जाते व युरिया आणि इतर पदार्थ वेगळे केले जातात. वॉटर मॉलिक्युल्स अँड स्मॉल मॉलिक्युल्स ऑफ सम अदर सबस्टन्सेस कॅन क्रॉस द सेमी परमिएबल मेम्ब्रेन ऑफ बोमेन्स कॅप्सूल. द सोल्युशन accumulated in the cavity of Bowman's capsule
passes into the tubular part of the nephron. Here molecules of water and some other useful substances are reabsorbed into the blood. म्हणजे बोमन्स संपुटाच्या निवडक्षम पारपटलातून पाण्याचे रेणू आणि इतर पदार्थाचे लहान लहान रेणू छिद्रातून बाहेर पडू शकतात. बोमेन्स संपुटात असलेला द्राव नंतर नेफ्रॉन नलिकेमध्ये जातो. या ठिकाणी पाणी आणि उपयुक्त रेणूचे पुन्हा रक्तामध्ये शोषण केले जाते. Urine is formed from the remaining solution, which is full of waste materials. The urine is carried by the ureters and stored in the urinary bladder. Afterwards, urine is given out through the urethra. The urinary bladder is muscular and it is under the control of nerves. Hence, we are able to keep a control of urination. Though the kidneys are the main organs of excretion in human beings, the skin and the lungs also help in the process of excretion. उर्वरित टाकाऊ असलेल्या द्रवापासून जेव्हा मूत्र तयार होते, हे मूत्र मूत्रवाहिनीमार्फत येऊन मूत्राशयामध्ये साठवले जाते. नंतर ते मूत्र उत्सर्जन मार्गाद्वारे बाहेर टाकले जाते. मूत्राशय स्नायुमय असून त्याच्यावर चेतांचे नियंत्रण असते. त्यामुळे आपण नेहमी मूत्र विसर्जन करण्यावर नियंत्रण ठेवू शकतो. मानवामध्ये वृक्क हा उत्सर्जनाचा महत्त्वाचा अवयव असला तरी त्वचा आणि फुफ्फुसाद्वारे सुद्धा उत्सर्जन क्रियेला मदत होत असते. द राईट किडनी इज इन अ स्लाइटली लोअर पोझिशन दॅन द लेफ्ट किडनी. ईच किडनी हॅज अप्रॉक्सिमेटली 10 lakh nephrons. The approximately 5 liter of blood which is present in a normal healthy person's body is filtered by the kidney about 400 times every day. Thus, every day the kidneys filter about 190 liters of blood, from which about 1 to 1.9 liters of urine is formed. The remaining liquid is reabsorbed. म्हणजेच उजवे वृक्क हे डाव्या वृक्कापेक्षा थोडे खाली असते. प्रत्येक वृक्कामध्ये अंदाजे 10 लाख नेफ्रॉन्स असतात. साधारणपणे व्यक्तीच्या शरीरात अंदाजे 5 लिटर रक्त असते, जे वृक्कामार्फत रोज 400 वेळा गाळले जाते. वृक्क रोज सर्वसाधारणपणे 190 लिटर रक्त गाळते, ज्यामधून 1 ते 1.9 लिटर मूत्र तयार होते. उरलेला द्रवपदार्थ पुन्हा शोषून घेतला जातो. नाउ वी स्टडी डायलिसिस मीन्स रक्त वॅस्लेशन. द एफिशियन्सी ऑफ किडनीज कॅन बी ॲडव्हर्सली अफेक्टेड बाय इंजुरी, इन्फेक्शन्स और डिक्रीज्ड ब्लड सप्लाय. इन केस दिस हॅपन्स, an excess of toxic substances accumulates in the body and it can lead to death. If kidney fail, nitrogenous waste are separated from the blood with the help of man-made machine. The process of separating the nitrogenous waste from blood with the help of this machine are known as dialysis. About 500 ml of blood is sent at one time through this machine. Purified blood is reinfused into the body of the patient. दुखापत, संसर्ग किंवा कमी प्रमाणात रक्तपुरवठा झाल्यास वृक्काची कार्यक्षमता कमी होते. यामुळे विषारी द्रव्यांचा शरीरात जास्तीचा संचय होतो व त्यामुळे मानवाला मृत्यूसुद्धा येऊ शकतो. वृक्क निकामी झाल्यास कृत्रिम उपकरणाचा वापर करून रक्तातील नायट्रोजनयुक्त पदार्थ वेगळे केले जाऊ शकतात. रक्तातून नायट्रोजनयुक्त पदार्थ बाहेर काढण्यासाठी कृत्रिम उपकरणाचा वापर केला जातो. या क्रियेलाच रक्तवॅस्लेशन म्हणजेच डायलिसिस असे म्हणतात. एका वेळी या उपकरणातून 500 मिलीलिटर रक्त पाठवले जाते. शुद्धीकरण केलेले रक्त पुन्हा नंतर रोग्याच्या शरीरामध्ये सोडले जाते. नाउ कोऑर्डिनेशन मीन्स. नाउ वी स्टडी कोऑर्डिनेशन इन प्लांट्स. Plants do not have system
like the nervous system or muscular system of animals. Then, how do plants bring about movements in plants? Movements are mainly in the form of responses given to the stimuli. म्हणजेच वनस्पतीमधील समन्वय. प्राण्यामध्ये असलेल्या चेतासंस्था किंवा स्नायूसंस्था यासारख्या संस्था वनस्पतीमध्ये नसतात. मग वनस्पती कशा प्रकारे हालचाल दर्शवतात किंवा वनस्पतीमधील हालचाल प्रामुख्याने उद्दीपनाला दिलेल्या प्रतिसादाच्या स्वरूपात असते का, ह्या सर्व बाबींचा आपण ह्या ठिकाणी अभ्यास करूया. मोमेंट ऑफ ग्रोथ ऑफ एनी पार्ट ऑफ द प्लांट in response to an external stimulus are known as tropism or tropic movement. म्हणजेच बाह्य उद्दीपनास प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या कोणत्याही भागाची हालचाल किंवा वाढ म्हणजेच अनुवर्तन मीन्स ट्रॉपिझम किंवा अनुवर्ती हालचाल मीन्स ट्रॉपिक मोमेंट होय. The shoot system of any plant responds to the light stimulus. It means it grows towards the source of light. The movement shown by plants towards the source of light is called as phototropic movement. म्हणजेच कोणत्याही वनस्पतीची प्ररोह संस्था मीन्स सूट सिस्टीम प्रकाशाच्या उद्दीपनास प्रतिसाद देते. म्हणजेच प्रकाशाच्या स्रोताच्या दिशेने तिची वाढ होते. वनस्पतींनी दाखवलेल्या या हालचालीस प्रकाशानुवर्ती हालचाल मीन्स फोटोट्रॉपिक मोमेंट असे म्हणतात. द रूट सिस्टीम ऑफ प्लांट्स रेस्पॉन्ड टू स्टिम्युलाय लाईक ग्रॅव्हिटेशन अँड वॉटर. दीज रेस्पॉन्सेस आर कॉल्ड ग्रॅव्हिटोपिक मोमेंट अँड हायड्रोट्रॉपिक मोमेंट रेस्पेक्टिव्हली. म्हणजेच वनस्पतीची मूळ संस्था मीन्स रूट सिस्टीम ही गुरुत्वाकर्षण व पाणी या उद्दीपनांना प्रतिसाद देते. या प्रतिसादांना अनुक्रमे गुरुत्वानुवर्ती हालचाल मीन्स ग्रॅव्हिट्रॉपिक मोमेंट व जलानुवर्ती हालचाल मीन्स हायड्रोट्रॉपिक मोमेंट असे म्हणतात. मोमेंट शोन बाय प्लांट्स इन रेस्पॉन्स टू स्पेसिफिक केमिकल्स इज कॉल्ड केमोट्रॉपिक मोमेंट. फॉर एक्झाम्पल द ग्रोथ ऑफ द पोलन ट्यूब टुवर्ड्स द ओव्हल. म्हणजेच विशिष्ट रसायनांना दिलेला प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या भागांच्या झालेल्या हालचालीस रसायन अनुवर्तन मीन्स केमोट्रॉपिझम असे म्हणतात. उदाहरणार्थ बीजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ. ऑल द अबव मेन्शन्ड मोमेंट्स ऑफ प्लांट्स आर रिलेटेड विथ ग्रोथ. हेन्स ऑल सच मोमेंट्स आर कलेक्टिव्हली कॉल्ड ग्रोथ रिव्हॅलंट मोमेंट्स. म्हणजेच ह्या सर्व प्रकारच्या हालचाली वनस्पतीच्या वाढीशी संबंधित आहेत. म्हणून या हालचालींना वनस्पतीमधील वृद्धी संलग्न हालचाल असे सुद्धा म्हणतात. डू यू नो टेंड्रिल्स ऑफ क्लाइंबर्स आर सेन्सिटिव्ह टू टच. म्हणजेच वेलींचे तणाव हे स्पर्श संवेदी असतात. अ हार्मोन कॉल्ड ऑक्झिन प्रोड्युस्ड इन द अपायकल पार्ट ऑफ द सूट हेल्प्स इन एनलार्जमेंट ऑफ सेल्स. म्हणजे प्ररोहाच्या अग्रभागात तयार होणारे ऑक्झिन नावाचे संप्रेरक हे पेशी विवर्धनाला मीन्स सेल एनलार्जमेंटला मदत करते. हार्मोन्स लाईक जिब्बरलिन्स हेल्प इन स्टेम एलॉंगेशन अँड सायटोकायनिन्स हेल्प इन सेल डिव्हिजन. म्हणजेच खोडाच्या वाढीसाठी जिब्रेलिन्स, पेशी विभाजनासाठी सायटोकायनिन्स ही संप्रेरके मदत करतात. द हार्मोन ॲब्सिसिक ॲसिड इज इफेक्टिव्ह इन प्रिव्हेन्शन अँड रिटार्डेशन ऑफ ग्रोथ, लीफ विल्टिंग एक्सेट्रा. ॲब्सिसिक आम्ल हे संप्रेरक वनस्पतीची वाढ रोखते, तर वाढीची क्रिया मंद होणे, पाने कोमेजणे यावर सुद्धा प्रभावी ठरते. कोऑर्डिनेशन इन प्लांट. ऑन केअरफुल ऑब्झर्वेशन इट इज सीन दॅट इन प्लांट्स लाईक टच मी नॉट मीन्स मायमोसा movement also occurs all the places other than where it has been touched. Hence, we can infer that the information about the touch must have been relayed within the plant from one place to another. Plants use electrochemical impulses for transfer of information from one place to another. Plant cells change their shape by increasing or decreasing their water content, and
thereby bring about the movements of plants. ह्या आकृतीतील वनस्पतींचे आपण जर काळजीपूर्वक बारकाईने निरीक्षण केले असता लाजाळूसारख्या वनस्पतीला ज्या ठिकाणी स्पर्श होतो त्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणी हालचाल घडून येत असताना आपणास पाहावयास मिळते. यावरून आपण असे अनुमान काढू शकतो की स्पर्श झाला आहे ही माहिती वनस्पतीतून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रसारित झालेली आपणास पाहावयास मिळते. ही माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी वनस्पती विद्युत रासायनिक आदेशांचा उपयोग करतात. वनस्पती पेशी त्यांच्यातील पाण्याचे प्रमाण कमी जास्त करून आपला आकार बदलतात व वनस्पतीची हालचाल घडवून आणतात. सम स्पेसिफिक मोमेंट्स ऑफ द प्लांट्स डू नॉट लीड टू द प्लांट्स ग्रोथ. म्हणजेच वनस्पतीतील काही विशिष्ट हालचालींचे पर्यवसन त्यांच्या वाढीमध्ये होत नाही. सच मोमेंट्स आर नोन एज ग्रोथ इरिव्हॅलंट मोमेंट्स. म्हणजे अशा हालचालींना वृद्धी असंलग्न हालचाल असे म्हणतात. ॲज अ रिस्पॉन्स टू चेंजेस इन द सराउंडिंग्स प्लांट हार्मोन्स ब्रिंग अबाउट व्हेरियस मोमेंट्स इन प्लांट्स. म्हणजेच भोवतालच्या परिसरातील बदलांना प्रतिसाद म्हणून वनस्पतीतील संप्रेरके वनस्पतीमध्ये विविध प्रकारच्या हालचाली घडवून आणतात. डू यू नो in the plant called Venus flytrap, there is a trap that appears and smells like flowers and dishes insects. When an insect visits that flower-like trap, the trap closes up and the trapped insect is digested by the plant. म्हणजेच व्हीनस फ्लायट्रॅप या वनस्पतीत कीटकांना फसवण्यासाठी फुलाप्रमाणेच दिसणारा व फुलाप्रमाणेच सुवासिक असणारा एक सापळा असतो. जेव्हा कीटक त्यावर येतात तेव्हा सापळा बंद होतो व त्या कीटकांचे पचन वनस्पतीद्वारे केले जाते. द लोटस फ्लावर ओपन ड्युरिंग डे टाईम व्हाईल दॅट ऑफ द ट्युबरोज मीन्स पॉलियंथस ओपन ॲट नाईट. म्हणजे कमळाचे फूल सकाळी तर निशिगंधाचे फूल हे रात्री उमलते. Fibrils present on the leaves of the insectivorous plant Drosera bend inwards as soon as an insect lands on the leaves and surround the insect from all sides. म्हणजे कीटकाचा स्पर्श होताच ड्रॉसेरा या कीटकभक्षी वनस्पतीच्या पानावरील तंतुके आतल्या बाजूस वळतात व कीटकाला चहूबाजूंनी घेरून टाकतात. इन बाल्सम द रायपन्ड फ्रूट dehisces means burst and open at the right time to disperse the seeds. म्हणजे तेरडा या वनस्पतीत योग्य वेळ येताच फक्त पक्व फळे फुटतात व त्याच्या बिया सर्वत्र पसरतात.